नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या या बेलपत्र्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर असे नवीन फुटवे येऊन झाड हे हिरवेगार व घनदाट होण्यासाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची, या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुळशीच्या झाडाप्रमाणेच बेलपत्र्याचे झाड देखील हे शुभ मानले जाते, त्यामुळे बऱ्याच जणांच्या घरी हे झाड हे लावले जाते। तसेच कुंडीमध्ये हे बेलपत्र्याचे झाड लावणे वाढवणे हे अतिशय सोपे असे आहे। त्याला वाढवण्यासाठी जास्ती काळजी देखील घ्यावी लागत नाही। बेलपत्र्याची जी रोपे आहेत ती कटिंग पासून तसेच बी पासून देखील ही तयार केली जातात। जर तुम्हाला शंकर महादेवाच्या पिंडीवरती ही फक्त पाणी वाहण्यासाठी हे झाड तुम्ही लावणार असाल तर 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये जरी हे रोप लावले तरी देखील छान वाढते आणि भरपूर असे पाणी देखील आपल्याला मिळतात। मात्र तुम्हाला झाडावरती जर फळे हवे असतील तर मात्र कुंडी थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे एक 18 ते 20 इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये तरी हे झाड लावून द्यावे। बेलपत्र्याचे झाड हे चांगल्या वाढीसाठी या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश देखील मिळणे हे आवश्यक असते, त्यामुळे हे झाड लावलेली कुंडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर एक 4 ते 5 तास एवढे तरी ऊन हे मिळेल। त्यानंतर बेलाच्या झाडाला पाणी देताना देखील हे कुंडीतील माती हे चेक करूनच द्यायचे, म्हणजे कुंडीतील माती हे वरच्या बाजूची 1.5 ते 2 इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यायचे। जास्ती पाणी हे द्यायचे नाही, कारण जास्ती पाण्याने देखील झाड खराब होते। त्यानंतर झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती देखील 15 ते 20 दिवसातून एकदा तरी कमीत कमी हलवून मोकळी करायची। त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो। आपल्या झाडांच्या मुळांना हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते। आता फेब्रुवारी पासून बेलपत्र्याच्या या झाडाची वाढ ही चांगली होते। खूप सारे नवीन फुटवे पाने ही तयार होतात, त्यामुळे झाडाची या फेब्रुवारीमध्ये छाटणी जरूर करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येऊन नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती पाने देखील ही जास्ती प्रमाणामध्ये ही लागत राहतात। मात्र ही छाटणी करतानाच्या फांद्या आहेत त्या थोड्या तिरप्या कट कराव्या, म्हणजे त्या ठिकाणी बुरशी किंवा कीड ही लागणार नाही आणि फांद्या ह्या कट केल्यानंतर त्या ठिकाणी हळद किंवा कोरफड लावावी। अशा प्रकारे या बेलपत्र्याच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्या चांगल्या वाढीसाठी नवीन फुटवे येऊन भरपूर पाणी येण्यासाठी मी या ठिकाणी हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत घेतलेले आहे। हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे किंवा ज्या शेणी असतात त्या 2 दिवस आपल्याला पाण्यामध्ये हे अशा प्रकारे भिजत ठेवायच्या आहेत, जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतरतील आणि आपले खत तयार होईल। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ चांगली होते। छाटणी केल्यानंतर झाडावरती भरपूर नवीन फुटवे येण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। आता हे जे आपण लिक्विड खत तयार केलेले आहे याचा वापर देखील झाडाला असाच डायरेक्ट न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण याचा वापर हा झाडाला करणार आहोत, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। म्हणजे जर हे जे खत आहे ते 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 3 ते 4 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा झाडाला करायचा आहे। त्याच्यानंतर बेलपत्र्याच्या या झाडाला देण्यासाठी मी या राखेचा देखील वापर करणार आहे, कारण राख हे खत म्हणून जसे काम करते तसेच ते बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला फायदा होतो। राख आपण मातीमधून तसेच याच्यापासून पाणी तयार करून त्याचा झाडावरती स्प्रे देखील हा करू शकतो। आता हे जे शेणखतापासून तयार केलेले लिक्विड खत राख हे या झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मिक्स करून घ्यायची किंवा झाडाच्या बुंद्याभोवती गोल वर्तुळ करून नंतर एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढ्याच या राखेचा वापर हा आपल्याला करायचा आहे, जास्ती करायचा नाही। आणि एका झाडासाठी 1 मग हे लिक्विड खत दिले तरी देखील पुरेसे होईल।
तर अशा प्रकारे या कुंडीमध्ये लावलेल्या बेलपत्राच्या झाडाची तुम्ही काळजी घेतलीत, काही कामे केलीत, योग्य ती खते दिलीत तर हे झाड कुंडीत देखील खूप छान वाटते आणि भरपूर अशी पाने आपल्याला मिळत राहतील। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।